मी निर्वेश मिळगावकर. आज मी बोलणार आहे मनोगर आमच्या सर्वांच्या लाडक्या वर्ग शिक्षिकेचे आदरणीय सुर्व्याबाईच. एक गंमत सांगतो. इतरांविषयी लिहिताना कविता आठवायची, आणि बाई तुमच्याविषयी लिहिताना थेट कवयित्री समोर आली. आणि कोण असेल ती, तर ती म्हणजे स्पृहा जोशी. बाई, सौंदर्य हे वरदान असेल तर ईश्वराने ते देताना हातचे काहीही राखून न ठेवता तुम्हाला दिले आहे की काय असे वाटावे. बाई, तुम्ही इयत्ता 5वी ते 7वी आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. आमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने पावली आली की तुमच्या कालखंडात. बाई, आजही आठवते प्राथमिकमधून कसे बसे माध्यमिकमध्ये येणारे आम्ही, मनाची लाही लाही करणारी भीती, आणि त्यावेळी त्या तप्तोष्ण भीतीवर तुमच्या प्रेमळ स्वभावाची सावली. बाई, यावेळी सुदैवाचे वाटप करताना ईश्वराने हातचे काहीही राखून न ठेवता आम्हाला दिले होते की काय असे वाटावे, असे आमचे नशीब. बाई, कवयित्री स्पृहा लिहिते, तुझ्यात आत राहिले दडून कोणीसे तरी, तुझ्यात आत राहिले दडून कोणीसे तरी, तुला त्याची कल्पना जगास ठाऊक जरी. बाई, अगदी असेच आमचे झाले. जे आमच्यातच होते ते तुम्हाला आमच्या आधी गवसले. तुम्ही आम्हाला त्या कस्तुरी मृगाप्रमाणे नाही होऊ दिले, ज्याच्याकडे त्याचा सुगंध असतो पण त्याला कधीच तो गवसत नाही. बाई, वयवर्ष 10 ते 13 या अल्लड वयात तुम्ही आम्हाला केवळ सांभाळूनच घेतले नाही, तर आम्हाला आमच्यातील स्वचा शोध देखील लावून दिला. बाई, कवयित्री स्पृहा पावसावर लिहिताना म्हणते, बरंच काही आपण मागायच्या आधी पाऊस देऊन जातो, बरंच काही आपण मागायच्या आधी पाऊस देऊन जातो, सांडून जातो धुवाधार आसुसलेलं थबकलेलं सारं. बाई, तुम्ही देखील असेच मागायच्या आधी सर्व देत गेल्या. छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकवत गेल्या. आम्ही तर आजही तुमच्या 28 वर्षांपूर्वीच्या संस्काराच्या वर्षावर न्हाऊन निघत आहोत. बाई, प्रसन्न जगणे आणि कायम हसणे तुम्ही शिकवले. नवख्या ठिकाणी वावरणं आणि सावरणं तुम्ही शिकवलं. जगणे आणि जिंकणे तुम्ही शिकवले. बाई, आजच्या भाषेत सांगायचे झाले ना तर आमच्या बेसिक व्हर्जनमधून आमचा प्रो व्हर्जन तुम्ही निर्माण केला. बाई, तुम्ही पोकेमॉन बघता की नाही माहीत नाही, पण तुमच्यामुळेच विकसित झालेल्या तुमच्याच या विकसित पोकेमॉन्सकडून तुम्हाला लक्ष प्रणाम. धन्यवाद. रुपेश नाईक, 1997 बॅच. मी आज मनोगत वाचणार आहे आदरणीय घुगे सरांबद्दल. सर, एखाद्या शिक्षकाविषयी लिहिताना कविता आठवते, तर एखाद्या शिक्षकाविषयी लिहिताना कवी अथवा कवयित्री आठवते. पण तुमच्याविषयी लिहायला घेतले तेव्हा थेट चित्रपट आठवला. आश्चर्य वाटले असेल ना सर? आता हा चित्रपट कोणता असेल असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच, आणि कदाचित अनेक चित्रपटांची नावे आपण आता आठवत असाल. पण सर, तो चित्रपट थेट तुमच्या जन्माच्या वेळचा आहे, आणि तो चित्रपट म्हणजे आदरणीय गुरुदास साहेबांचा परिचय. आपण हा चित्रपट पाहिला असेलच सर. तुमच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असणारी रवी सरांची भूमिका माननीय जितेंद्र यांनी या चित्रपटात केलेली आहे. तसेही आज उत्कृष्ट साहित्य कृतींचा उल्लेख होत असताना गुलजार साहेबांचा उल्लेख होणार नाही असे शक्यच नाही. मराठी साहित्यातील विनोद आणि पुलंच्या बाबतीत जसे म्हटले जाते ना, तसेच जर कवितांच्या बाबतीत म्हणावायचे असेल तर कवितांचे फक्त 2च प्रकार पडतात. एक गुलजार साहेबांच्या कविता आणि दुसरा
इतर कविता. या चित्रपटातील गुलजार साहेबांकडून लिखित गीत मुसाफिरू यारो हे अजरामर गीत आपण ऐकले असेल. त्याच्या काही ओळी. त्यावेळी इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांना विज्ञान व गणित हे विषय शिकवत होता. कायम धावत असायचा. एक वर्ग संपला की दुसरा वर्ग, एक विषय शिकून झाला की दुसरा विषय शिकवायचा. बस चलते ही जाना हा तुमचा मंत्र होता. सर, तुम्ही सतत एका वर्गातून दुसऱ्या वर्गात मुसाफिरी करत होता. तुमची ही मुसाफिरी आम्हाला समृद्ध करीत होती. विज्ञान व गणित यासारख्या सर्वात कठीण विषयात आम्हाला प्रावीण्य मिळवून देत होता. या गाण्यातील पुढील ओळी. सर, महत्त्वाच्या वर्गांना महत्त्वाचे विषय शिकवणे हे कमी की काय म्हणून तुम्ही मग आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनासाठी आम्हाला तयार करीत होता. विषय शिकवायची एक राह सुरू असताना तुम्ही विज्ञान प्रदर्शनाची दुसरी राह देखील दाखवायला चालू केली. हे कमी की काय म्हणून तुम्ही आम्हाला इतर शाळात विज्ञान प्रदर्शने दाखवायला नेत होता. हे कमी की काय तर तुम्ही आम्हाला नेहरू सायन्स सेंटर सारख्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी देखील घेऊन जात होता. बरे, हेही कमी की काय तर तुम्ही आम्हाला स्काउट गाईडच्या शिबिरांना नेत होता. तुमची ही धावपळ पाहून असे वाटायचे की हवा के पैरो तुमचा आशियाना असावा. सर, या गीतातील पुढील ओळी तुमच्यासाठी. सर, तुमच्याविषयी लिहिताना घेतले तेव्हा परिचय या चित्रपट आठवायचे कारण म्हणजे या चित्रपटात रवी सर राय साहेबांच्या द्वाड नाटवांसोबत जसे वागले तसे तुम्ही आमच्यासोबत वागत होता. विद्यार्थी हा शिक्षकांच्या भीतीने नाही तर शिक्षकांनी त्याच्यावर केलेल्या प्रेमाने शिकत असतो आणि घडत असतो. हे तुम्ही तुमच्या वागण्यातून सिद्ध केले. वर केलेल्या प्रेमाने शिकत असतो. आम्ही कितीही मस्ती केली तरी तुम्ही कधी आमचा राग केला नाही, कधी आवाजही शिक्षाही केली नाही. सर, तुम्ही खूप प्रेमाने वागलात आमच्यासोबत. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि वागण्यातील संयम कधीच हरवू दिला नाही. सर, तुम्ही त्यावेळी आम्हाला ज्या प्रकारे समजून घेत होता आणि त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. सर, जस्टिस इज ब्रायटर बट मर्सी इज ब्रायटर दॅन याप्रमाणे तुम्ही नेहमीच क्षमाशील आचरण करीत होता. तुमची आठवण येते तेव्हा स्वतःचाच हेवा वाटतो की काय तुमच्यासारखे संयमी समंजस शिक्षक आम्हाला लाभले. सर, तुम्ही आम्हा संयमाचे महत्त्व तुमच्या वागण्यातून पटवून देत होता. सर, खरे तर तुम्ही काय होता हे तेव्हा ओळखता नाही आले आम्हाला, पण आता जेव्हा जेव्हा तुमची आठवण येते तेव्हा तुमचा खूप आदर वाटतो. सर, तुम्ही आम्हाला संयमाने वागण्याचा खूप महत्त्वाचा संस्कार दिला. सर, सविनय धन्यवाद. सर, ब्रेकमध्ये आला तरी चालेल. ब्रेक तुटणार नाहीये, ब्रेक टोपीवरच होईल. मंत्री सर, ब्रेकमध्ये यावं प्लीज. ब्रेक टोपीवरच होणार आहे.
धन्यवाद सर, धन्यवाद रुपेश. जोरदार टाळ्या होतात एकदा घुगे सरांसाठी. इयत्ता 10वीच्या वर्षात आपल्याला बीजगणित आणि भूमितीसारखा विषय शिकवण्याचा दिव्य पार पाडलाय त्यांनी. विजय रात्रे आज तुमच्या समोर जे आमचे वर्ग शिक्षक होते 10वी ब चे आदरणीय जाधव सर यांच्याबद्दल मनोगत मांडणार आहे. सर, तुम्ही आठवता तेव्हा एक शब्द तुमच्या आठवणींसोबत येतो आणि तो शब्द म्हणजे संघर्ष. हा शब्द तुमच्या सोबत क्षणात मनामध्ये ठाव घेतो. सर, तुम्हाला लक्षात असेलच की आम्ही 8वीत होतो आणि तुम्ही शाळेत रुजू झालात होता. तुम्हाला पहिल्यांदा वर्गात येताना पाहिले आणि लक्षात आले की एक संघर्षमय जीवन प्रवास केलेले शिक्षक आम्हाला लाभले आहेत. सर, त्या वर्षी तुम्ही इंग्रजी विषय शिकवलात आम्हाला. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असे म्हणतात ना, पण तुमचे ते फर्स्ट इम्प्रेशन हे एव्हर लास्टिंग इम्प्रेशन होते आमच्यासाठी. त्यामुळे तुमच्यासाठी आठवते ती गुरु ठाकूर यांची यलगार ही कविता. ही कविता तुमच्या लढाऊ बनायला साजेशी आहे सर. या कवितेतल्या 4 ओळी. नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार ना तरी तरी मी हार म्हणालो. केला सौदा संकटास हवे आणि व्यथेला, केला सौदा संकटास हवे आणि व्यथेला, खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो. सर, बोलता बोलता तुमचे शिक्षण कसे झाले आणि तुम्ही मुंबई पर्यंतचा प्रवास कसा केलास हे आम्हाला कळले होते. तुमचा तो संघर्षमयी प्रवास आठवला की या ओळी तुमच्या जिद्दीची कहाणी सांगतात आम्हाला. सर, तुम्हाला आठवत असेल तुम्ही आम्हाला 8वीत इंग्रजी विषय शिकवण्यात आला आणि त्याच वर्षी इंग्रजी पेपरचा पॅटर्न बदलला जाणार होता आणि कंप्रेशन बेस इंग्रजीचा पेपर यायला सुरुवात होणार होती. सर्व काही नवीन आणि अनाकलनीय असे होते. भाषेचा पेपर पाठांतर करून लिहायचा अशी एक सोपी पद्धत त्यावेळी होती. वर्गातील काही एकदम काही असे तुरळक अपवाद वगळता सगळ्यांनाच या नवीन पॅटर्नची धास्ती वाटू लागली होती की आता नवीन पॅटर्न काय आहे आणि आम्ही करणार कसे. सर्व काही नवीन होते. नियताने पुन्हा एकदा तुमच्या समोर एक आव्हान उभे केले. सर, कवितेच्या पुढच्या ओळी त्यावेळी तुम्ही या प्रसंगाला कसे सामोरे गेला त्याचे वर्णन करतात. खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली, डाव नवा मांडून तिला तयार म्हणालो, रिचवून सारे तुडुंब प्याले अपमानाचे, दगाबाज दुःखालाही आभार म्हणालो. सर, तुम्ही आम्हाला हा नवीन पॅटर्न समजावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आम्ही सर्वांनी हे सारे कठीण जात होते. अपेक्षित निकाल येत नव्हता तरी तुम्ही हार मानली नाही. आम्हाला शिकवत राहिला आणि आम्ही शिकत राहिलो. हळूहळू तुमच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. आपण सर्वांनी समाधानाने ते 8वीचे वर्ष पार केले. त्यानंतर आमचे नशीब थोर होते की काय माहित नाही आणि इयत्ता 10वी ब साठी तुम्ही वर्ग शिक्षक म्हणून आम्हाला लाभला. तुमच्या मनात कधीच स्वार्थ नव्हता. विद्यार्थ्याप्रती अपराभाव असा कोणताच भेदभाव नव्हता. सर, केवळ तुमचा सारखा वर्ग शिक्षक लाभल्यामुळे आमचे 10वीचे वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या पार पडले. शालांत परीक्षेचा निकाल त्यावेळी जवळपास नाही, मला वाटतं नक्की 100% लागला होता. आम्ही 10वीला, कारण की 1997ची बॅच होती, आम्ही 10वीच्या तणावपूर्ण वर्षात आनंदात आणि समाधानात अभ्यास करू शकलो. सर, तुमच्या निस्वार्थी स्वभावासाठी त्या पुढील काही ओळी. कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते, कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते, फसून त्याला केवळ खांदे 4 म्हणालो. सर, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत ही कधी हार मानली नाही. सतत लढा देत राहिला, संघर्ष करीत राहिला. आज जेव्हा जेव्हा आम्ही शाळेत येऊन तुम्हाला भेटतो
तेव्हा तुमच्याकडून आम्हाला आयुष्य संघर्षाची प्रेरणे प्राप्त होतात. तुमच्या या लढाऊ वृत्तीसाठी या कवितेतले शेवटचे कडवे. रडलो नाही लढलो, रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला, राखेतूनही उठलो अन यलगार म्हणालो. सर, तुम्ही असाच यलगार देत ज्ञानाच्या आणि संयमाच्या शस्त्राने आयुष्याची लढाई जिंकत आहात आणि कायम जिंकत राहावे ही पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना. सर, धन्यवाद. नमस्कार. वंदन आणि सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आदरणीय शारदा गायकवाड बाई, आम्ही शाळेत होतो तेव्हा तुम्ही नुकत्याच शाळेत रुजू झाला होता. तेव्हा तुमच्याविषयी फार काही ठाऊक नव्हते, पण आता मात्र सोशल मीडियामुळे आम्हाला तुमच्याविषयीची माहिती मिळत असते. बाई, तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स तुमची एक वेगळीच अशी प्रतिमा तयार करतो आमच्या मनात. या प्रतिमेला समर्पक अशी कविता डोक्यात येते. ती म्हणजे श्रीमती शिरीष पै यांची जी माणसे हृदय अर्पण करतात ही कविता. आणि आता जर का आदरणीय शिरीष पै यांची आठवण झालीच आहे, तर हायकू या काव्य प्रकाराचा उल्लेख न करता पुढे जाणे पुराण नाही. मग आजच्या या कार्यक्रमासाठी अगदी सुसंगत अशी माननीय शिरीष पै यांची ही हायकू आपल्या समोर सादर करायलाच हवी ना. ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. बाई, मी तुम्हाला म्हणते ना की तुमची माहिती आता सोशल मीडियातून मिळत असते. तुम्ही ज्या प्रकारे स्वच्छंदी आणि आनंदी आयुष्य जगता ते पाहताना माननीय शिरीष पै यांच्या जी माणसे हृदय अर्पण करतात या कवितेतील ओळी आठवतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात, हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. पूर असतो त्यांच्या स्वभावात, पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात, किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात. कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात, कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. बाई, तुम्ही एकदम छान आयुष्य जगताना दिसता, स्वतःवर प्रेम करताना दिसता. तुमच्या टाईमलाईनवर कधी सहजच स्क्रोल केलं तर एज जस्ट अ नंबर हे मनात येऊन जाते. तुम्ही स्वतःभोवतालच्या परिस्थितीचा आनंद घेत असता आणि हाच आनंद तुम्ही इतरांनाही देत असता. हे पाहिले की याच कवितेतील पुढील ओळी आठवतात. जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात, जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात, उधळतात गंध गळून पडतात, उधळतात गंध गळून पडतात. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात, हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. बाई, तुम्ही चोपडे सरांसोबत आम्हाला किती शिकवायचा. चोपडे सरांसारख्या कडक किती शिक्षकांसमोर आम्ही उभे राहताना देखील घाबरायचो, पण त्यावेळी मात्र आम्हा सर्वांसाठी, विशेषतः मुलींसाठी तुम्ही एक हक्काचा आधार होता. खेळाडूपणा कसा जपायचा हे तुम्ही आम्हाला समजावलं. जय पराजय समसमान स्वीकारता यायला हवा हा धडा तुम्ही आम्हाला शिकवले. खेळात शिस्त आणि सराव यांचे महत्त्व तुम्ही नेहमीच सांगत होता. बाई, त्यावेळचा तुमचा फिटनेस आणि उत्साह आम्हाला अचंबित करायचा. जर आंतरशालेय स्पर्धेत एखाद्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आम्ही चिंतातूर झालो किंवा आमचा आत्मविश्वास डळमळीत झाला तर बाई, तुम्ही खेळाडूंना लढण्यासाठी ऊर्जा आणि संघाला जिंकण्याची उर्मी द्यायचा. आजही तुम्ही तितक्याच फिट आणि उत्साही आहात. कॉर्पोरेट जगतात शोभावे असे तुमचे व्यक्तिमत्व तुम्ही केवळ सांभाळतच नाही आहात, तर ते अधिकाधिक सुस्वरूप करीत आहात. बाई, तुमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले की तुम्ही दुःखाला चकवा दिलात की काय असे वाटते. तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम विराजित असते. बाई, असे दुःखाला संकटांना चकवा देणे शक्य नाही, मात्र तुमच्यासारखी माणसे दुःखाला संकटांना ही अशी शांची चमक देऊन जातात. हे पाहिले की या कवितेमधला पुढच्या ओळी आठवतात. त्या अशा: अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात, अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात,
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्या पूर्ण नित्य पाझरतात. ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात. ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. बाई, तुमच्यातील खेळाडूंनी तुम्हाला चिरतारुण्य बहाल केलेले आहे आणि तुमच्यातील खेळाडू वृत्तीने तुम्हाला अक्षय उत्साह कुंभ बहाल केला आहे. तुमचे हे आनंद वाटण्याचे व्रत अनंतापर्यंत अखंडित राहावे हीच मनोकामना. बाई, धन्यवाद. नमस्कार. आदरणीय वैवडेबाई, अष्टपैलुत्व या शब्दासाठी एखादी प्रतिमा द्यावयाची असल्यास आपल्याला जो चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वैवडेबाई तुमचा. बाई, तुम्ही शाळेत असताना सर्व काही करू शकणारा बाई होता आमच्यासाठी. बाई, तुम्ही भूगोल शिकवायचा, तुम्ही मराठी शिकवायचा, तुम्ही चित्रकला शिकवायचा, तुम्ही हस्तकला शिकवायचा आणि हे कमी म्हणून की काय, तुम्ही आम्हाला एकदा चक्क कार्यानुभव या विषयासाठी स्क्रीन पेंटिंग देखील शिकविले होते. बाई, तुमचा मार्मिक चेहरा आणि तुमच्या त्या चेहऱ्याला शोभणारे तुमचे निरागस हास्य जेव्हा डोळ्यासमोर येते ना, तेव्हा बाभ बोरकरांची जीवन त्यांना कळले हो ही कविता आठवते. भाव शोधावा तर तो डोळ्यात आणि स्वभाव पाहावा तर तो हास्यात. बाई, तुमच्या निर्मळ हास्याला अचूक शोभणाऱ्या या बाभांच्या ओळी. जळापरी जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळले हो. चराचरांचे होऊन जीवन स्नेहा सम पाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. बाई, इयत्ता 8वीत तुम्ही 10वी ब ला वर्ग शिक्षिका होता. अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही ज्या मायेने आम्हाला सांभाळत होता ते आठवले की या वरच्या ओळी आठवतात. या कवितेच्या एका कडव्यात बाभ म्हणतात, सिंधू सम हृदयात जयांच्या, सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे कळले हो. आपत्काली अनदिनांवर घन होऊनी जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो. बाई, तुम्ही सर्व गुण संपन्न अशा व्यक्ती होता त्यावेळी आमच्यासाठी. बाईंकडे कोणत्याही समस्येचे समाधान असणार हा आमचा विश्वास तुम्ही कायम सार्थ ठरवत होता. तुमच्याकडे असणारे कलागुण हे सिंधू सम भरभरून वाहणारे होतेच आणि या कलागुणांचीही सरिता आमच्या ज्ञानरूपी तृष्णेचे समाधान करण्यासाठी तुम्ही आम्हास मुक्त हस्ते देत आला. या कवितेतील पुढील ओळी, आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. साय साविण ब्रह्म सनातन घरीच ज्यांना आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. बाई, तुम्ही प्रत्येक काम जीवातून करीत होता. असे म्हणतात या शब्दांनी ज्या वाक्याचा शेवट होतो ती वाक्ये संकल्पना स्पष्ट करा किंवा व्याख्या त्याचा प्रश्न तयार करतात. म्हणून मी शेवट होणारी वाक्ये कारणे त्याचे प्रश्न तयार करतात. हे असे काही कल्पनातीत तुम्ही आम्हाला शिकवत होता. धडा वाचताना प्रश्न कसा विचारला जाणार हे तुम्ही ओळखायला शिकवले आणि त्या कौशल्याच्या शिदोरीवर आज आयुष्याचा धडा वाचताना आयुष्याकडून विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज आम्ही बांधतो आहोत. सायसाविण आयुष्याचे हे ब्रह्मज्ञान तुम्ही आम्हाला दिले आणि आमचे आयुष्य वैभवांकित करते झाला. बाई, या कवितेतील शेवटच्या ओळी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. बाई, तुम्ही तब्बल 14 वर्षे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होता.
एका तपाहून अधिक काळ तुम्ही हे पद सांभाळले, ही तपश्चर्या केली. बाई पदाचा सन्मान त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने निर्माण करावायचा असतो ना, तसे तुम्ही या पदाला अत्युच्च सन्मान प्राप्त करून दिला. या कालखंडात अभिमान वाटावे असेच शाळेविषयी तुमच्याविषयी ऐकावयास मिळत होते. तुमच्या सहकाऱ्यांकडून कायम तुमच्याविषयी आदरानेच बोलले जात होते. रिस्पेक्ट हॅज टू बी कमांडेड, नॉट डिमांडेड असे म्हणतात ना बाई. पण हाच रिस्पेक्ट तुम्ही तुमच्या नम्रपणातून कमावीत आलात. मुख्याध्यापिका पदाची खुर्ची तुमच्यातल्या नम्र कलाकाराला अधिकाधिक विनम्र करीत होती. तुमच्या व्यक्तिमत्वातील निर्मळ आणि निरागस भाव शाळेच्या आसमंत आनंदाच्या परिमळाने भरून आणि भारावून टाकत होता. बाई, तुमच्यातील त्या विनम्र आणि सत्तशील व्यक्तिमत्वासमोर नतमस्तक होत या कवितेचे शेवटचे कडवे पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. बाई, विनम्र धन्यवाद. तुमच्याविषयी लिहायचे शिवधनुष्य पेलतो आहे. कुठे काही राहून गेले तर तुम्ही माफ कराल हा विश्वास आहे. म्हणूनच हे लिखाणाचे ध्येय. बाई, तुमची आठवण आली की मनात एक शब्द डोकावून जातो आणि तो म्हणजे ऋण. बाई, खरंच आजही आम्ही तुमच्या ऋणात आहोत. बाई, हे ऋण शिष्याच्या नात्या पलीकडचे ऋण आहे. म्हणून बाई, तुमच्यासाठी लिहिताना डोक्यात आली ती कविता म्हणजे आदरणीय कविवर्य कुसुमाग्रजांची ऋण ही कविता. आता तुम्हाला वाटत असेल हे सर्व मी काय बोलतोय, पण बाई, तुम्हाला आठवतं का आपण शाळेत असताना तुम्ही माझ्यामध्ये आणि किरणमध्ये कायम कन्फ्यूज असायचा. विनयला किरण आणि किरणला नेहमी तुम्ही विनय म्हणायचं. तेव्हा वाटायचं बाई अशा का करत असतील, सारखं सारखं माझ्याबद्दलच का गोंधळ करताय. खरं सांगू तर तेव्हा वाईट वाटायचं, पण मला वाटायचं बाई कदाचित मुद्दाम पण हे करत असतील. हे सर्व सुरू असताना एक अनाहूत आणि नकोशी घटना घडली. 10वीत असताना आम्ही आमचा मित्र प्रफुल्ल सूर्यवंशी गमावला. धक्कादायक आणि प्रचंड क्लेशकारक होतं ते सर्व आमच्यासाठी. त्यात 10वीचं कठीण वर्ष, मन बधीर आणि मेंदू शून्य. बाई, ऋण या कवितेत अशाच एका परिस्थितीचे वर्णन करताना विवा म्हणतात, पदी जळत वाळुका वर उधाणलेली हवा, पदी जळत वाळुका वर उधाणलेली हवा, जळास्तव सभोवती पळतसे मृगांचा थवा. बाई, पुढच्या वेळी थोडासा बदल करत मांडतो, पथी विकलता यदा श्रमुनी येत असे पावला, तुम्हीच तेव्हा दिला मधुरसा विसावा आम्हाला, तुम्हीच तेव्हा दिला मधुरसा विसावा आम्हाला. या पुढील ओळी तुम्ही आमच्यासाठी त्या कठीण काळात जे केले ना ते सांगणारे आहेत. अहो उफाळला असे भवती हा महासागर, अहो उफाळला असे भवती हा महासागर, धुमाळूनी मंदांधया उसळतात लाटावर, अशा अदय वादळी गवसतात किती तारवे, प्रकाश तुमचा पुढे बघुनी हर्षती नाखवे, प्रकाश तुमचा पुढे बघुनी हर्षती नाखवे. बाई, अगदी असंच झालं. आपलाच एक जवळचा मित्र गमावल्याच्या वादळी भावनातून तारून नेण्यासाठी तुम्ही तुमचा प्रकाश तेव्हा आम्हाला दिला. आम्ही केवळ तुम्ही सोबत आहात याच विश्वासावर पुढे जात होतो. बाई, तुम्हाला आठवतं का आपला 10वीचा वर्ग असाच चालू होता
आणि ती बातमी आम्हा सर्वांना मिळाली. कोणाला काही कळत नव्हतं. अचानक तुम्ही दरवाजासमोर आलात आणि तुम्ही खाली बसलात. तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आम्ही सर्व स्तब्ध झालेलो. काय करायचे ते सुचत नव्हते. आयुष्यात थबकण्याचे क्षण शांततेचे शहाणपण शिकवून जातात, तसंच त्या क्षणातून आम्ही शांततेचे शहाणपण शिकणार होतो. पण तेव्हा मात्र सर्वच पुरते कासावीस. पण बाई, तुम्ही काही क्षणात उठलात, डोळे पुसले, धीर एकटवला आणि तुम्ही आम्हा सर्वांना पूर्णच्या पूर्ण वर्गाला घेऊन प्रफुल्लच्या घरी गेला. बाई, तेव्हा प्रफुल्लची आई आम्हा सर्वांना पाहून बोलली, तुम्ही आलात तर आमचा प्रफुल्लच घरी आला असं आम्हाला वाटतं. मला वाटतं बाई, सांत्वना देता देता ती आम्ही घेऊन आलो. त्या दिवशी बाई आम्ही एका अनामिक बंधाने बांधले गेलो आणि तो बंध आजही आमचा तसाच आहे. बाई, त्या बंधाचे आणि त्या बंधनांचे ऋण आहे आमच्यावर तुमचे. बाई, हे ऋण कायम असेच राहावे हा आशीर्वाद हवा आहे आम्हाला तुमच्याकडून. बाई, याच कवितेतील पुढच्या वेळी, असाल जळला तुम्ही उजळ ज्योतिया लावता, असाल जळला तुम्ही उजळ ज्योतिया लावता, असाल कडला असे प्रखर ताप हा सहा, पुरात जखमातली रुधिर वाहिनी रोधनी, असेल तुम्ही ओतली स्वर घटात संजीवनी, असेल तुम्ही ओतली स्वर घटात संजीवनी. बाई, आज या ओळींचा अर्थ उमजतो जेव्हा जेव्हा तुमची आठवण येते. बाई, जास्त बोलू शकणार नाही आणि या ओळी आम्ही तुम्हाला काय समजून सांगणार. गंगेचे अर्घ्य गंगेलाच कसे देणार ना बाई. बाई, शेवटच्या ओळी, नकोत नसली जरी प्रकट स्मारकांची दये, नकोत नसली जरी प्रकट स्मारकांची दये, असंख्य हृदयी असती उभी आपुली देवळे. बाई, विश्वास आहे की तुमचे हे देऊळ आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आहे आणि ते कायमच राहील. बाई, आता तुम्ही विनयला किरण म्हणून हाक मारा किंवा किरणला विनय म्हणून हाक मारा. आता आमच्यातले हे वेगळेपण संपून गेले आहे आणि आम्ही सर्वजण एकच आहोत. आमची ओळख एकच आहे आणि ती म्हणजे वजेबाईंची 10वी अ ची बॅच. बाई, धन्यवाद. नोटवर विनयने संपवलं, त्या नोटवर सुरू करतो. बाई, आमची ओळख पण तुमचे विद्यार्थी म्हणूनच आहे. हा कार्यक्रम घेत असताना खूप वेगवेगळे विचार मनात होते. कार्यक्रमाविषयी जास्त काही बोलणार नाही, पण एक सांगतो, कार्यक्रम संपलाय असं जवळजवळ आता घडतंय, पण कोणाच्या लक्षात आलं किंवा नाही हे ठाऊक नाही. पण हा कार्यक्रम निवेदकाशिवाय झालाय. या कार्यक्रमाला निवेदक नाही आणि हा निवेदक नसणं हे आमचं एकत्र असणं हे सिद्ध करताय. आम्हाला बांधायला स्टेजवर कोणी लागत नाही. आम्ही बांधले जातो जेव्हा आम्ही एकत्र येतो आणि आम्ही एकत्र येतो कारण आम्ही बांधलेलोच आहोत. आणि ही बॅच 1997 कदाचित शेवट होणार नाही मनोगताच अशी परिस्थिती आहे. बाईंनी खूप मदत केली या कार्यक्रमासाठी. जेवढं जमेल तेवढं खेचतो, सांभाळून घ्या. आदरणीय गोडांबे बाईंस, अरे बाळांनो, असा शब्द कोठेही कधीही कोणाकडूनही काणी आला ना तरी बाई तुमची आठवण येते. अरे बाळा, मला मॅम किंवा मॅडम म्हणू नकोस, बाईच म्हणत जा. बाई यात जे आहे ना ते मॅम आणि मॅडम मध्ये नाही रे, असे बाई बोलणार. आणि यापुढे आमचे मॉडर्न पण
सपशेल गळून पडलेले असणार. त्यावेळी मनात येते की तुम्हाला बाई अशी नाही तर माई अशी हाक मारली पाहिजे. बाईंसाठी लिहायचे असे जेव्हा मनात आले तेव्हा कविवर्य पाडगावकरांची आनंद यात्री ही कविता आठवली. नावात दडलेलं आहे, कविता वाचून दाखवायची आवश्यकता पडणारच नाहीये, पण तरी देखील सोहळ्याचा जो काही पॅटर्न आहे तो मी चेंज नाही करू शकत, म्हणून वाचतो. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती. बाईला हे सगळं कळत असेल ना. पाचूंची लकेर पूर्णाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंद यात्री मी आनंद यात्री. बाई या कडव्याचा जसा जसा अर्थबोध होतो ना तसे तसे लक्षात येते की या कडव्यातील नूतन हा शब्द निव्वळ योगायोग नाहीये, बाईंचं नाव आहे ते. बाई खरेच ना, कोणतीही बॅच असो, कोणताही विद्यार्थी असो, तुम्ही त्यांना शिकवले, तुम्ही त्यांना शिकवले नाही, कशीही परिस्थिती असो, तुम्ही कायम एक अखंड नूतनता निर्माण करीत त्यांना आनंद देत आला. आनंद द्यायचा आणि आनंद मिळवायचा प्रवास तुम्ही कायम आमच्या सोबत करीत आलात. बाई बाई मी सांगितलेलं आपल्या दोघांना पण एक एचरा गाठीतलं आहे. बाई शाळेमध्ये नवीन काही कायम आता फंबल येणार. बाई शाळेमध्ये कायम नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण करत आलात. या कार्यक्रमातून आपण आनंद मिळवित आलात. हे पाहताना या कवितेतील दुसरे कडवे पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिमत्वाला चपकल असल्याचे जाणवते. मेघांच्या उत्सवी झालो उन्मन्न दवात तीर्थाचे घेतले दर्शन दूर क्षितिजाची निळी गुलावन पाषाणविन मला. बाई ऐकताय ना, पाषाणविन मला ठेवी खिळवून अक्षय वाणीच घुमे माझ्या गात्री आनंद यात्री मी आनंद यात्री. कॅमेरा तिथेच राहायला हवा, कॅमेरा इथे वळताच कामा नाही. आता याच्यामुळे आता बाईंचा कॅमेरा आहे, बाईंचं मार्केट आहे, कॅमेरा इथे वळवायचा नाहीये, नम्र विनंती. बाई आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही साजरा करता आणि आम्हाला करायला शिकवता. कविवर्य पाडगावकर म्हणतात, मेघांच्या उत्सवी झालो उन्मन्न आलं दवात तीर्थाचे घेतले दर्शन. बाई दवा आहोत आम्ही, अक्षरशः दवबिंदू. त्यातही तीर्थ शोधताय तुम्ही, कमाल करताय. बाई पहा ना, आमच्यासारख्या आजी विद्यार्थ्यांचा कोणताही उत्सव असो, तुम्ही त्यात अगदी आपुलकीने आणि हिरिरीने सहभागी होता. पुढील 2 ओळी पुन्हा केवळ तुमच्यासाठीच असाव्यात, ज्यात पाडगावकर लिहितात, दूर क्षितिजाची निळी गुलावन. बाई मी मगाशी वाचताना म्हटलेलं, तुम्हाला कळत असेल मी काय वाचतोय ते. दूर क्षितिजाची निळी गुलावन पाषाणविन मला ठेवी खेळवून. पदाचा कोणताही पाश नाही, करायला पाहिजेच असे काही नोकरीमुळे कोणतेही बंधन नाही. तरी मात्र तुम्ही कायम कायम दूर असणाऱ्या आमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांना शाळेशी खेळवून ठेवण्याचे अतुलनीय असे काम करत आहात. बाई शाळेशी खेळवून ठेवण्याचे आहे ते. बाई मी सांगितलं ना आता फंबल येणार आहेत. बाई धन्यवाद बोलून तुम्हाला सुरुवातीला आई अशी हाक मारावीशी वाटते हे बोललो ना, त्या भावनेचा अपमान नाही करणार. लेकरांनी आईला थँक्यू नसते म्हणायचे. बाई बाई हा तुमचा आनंदाचा प्रवास दिसतो तितका सोपा नाही हे तुमच्या या लेकरांना कळते. बाई हे शेवटचे कळले. हलके कंटक काढून पायींचे स्वप्नात विणले स्वरमी स्वप्नांचे हासत दुःखाचा केला मी स्वीकार वर्षिले चांदणे पिऊनी अंधार.
हासत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशेचे गाणे अमावस्याच्या राती, आनंद यात्री मी आनंद यात्री. बाई, या प्रवासात तुमच्या पायी रुतलेले आणि रुतणारे काटे जर मी इथे उल्लेखले ना तर ते तुम्हाला आवडणार नाहीत. आणि अशा सोहळ्यात जाहीरपणे असे काही बोलावे हा संस्कार देखील तुम्ही आमच्यावर केलेला नाही. हासत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार. बाई, तुम्ही कायम सर्व अपमान, सर्व त्रास, सर्व दोषारोप सहन केले आणि आमच्यावर मात्र आनंदाच्या चांदण्याचा वर्षाव केला. बाई, फुलांचा व्यापार करणाऱ्याची फुले विकत घेतली तरी त्या फुलांचा सुगंध त्या विकणाऱ्याच्या हातातच असतो. तसे तुमचे झाले. तुम्ही आम्हाला एकत्र आणण्यासाठी, शाळेसाठी काहीतरी करण्यासाठी कायम प्रयत्न करत आलात आणि तुमच्याविषयी आमच्या मनातले तुमचे स्थान कायम उंच उंच होत गेले. आम्हाला हा आनंद देताना तुम्ही तुमच्या निरपेक्ष वृत्तीमुळे आमच्याहून जास्त आनंदी झालात बाई. म्हणून मराठी साहित्यातील पाडगावकरांची आनंद यात्री नावाची ही साहित्यकृती केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच. या कवितेतील अंतिम 4 शब्द हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. बाईंबद्दल बोलताना मी एवढं फुटेज घेऊ शकतो, एवढी बाई मला नक्की परवानगी देतील. बाईंच्या परवानगी शिवाय बाईंचं हे फुटेज खाल्लंय. या कवितेतील अंतिम 4 शब्द बाई, प्रकाशाचे गाणे अमावस्येच्या रात्री. बाई, हे प्रकाश अमावस्येच्या रात्रीचे प्रकाशाचे गाणे तुम्ही गात राहाल. पण मनापासून वाटते की मराठी माध्यमांच्या शाळांची ही अमावस्येची रात्र निश्चित कधी ना कधी संपणार आणि पुन्हा एकदा शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे मराठी शाळांचे आणि मराठी भाषेचे वैभव कलाकलाने वाढत जाणार. विश्वास आहे बाई आम्हाला. बाई, तुम्हाला धन्यवाद बोलून शेवट नाही होणार. त्यामुळे शेवट कसा करू खरंच सुचत नाही. बाई, फक्त आम्ही सर्व तुमचे आशीर्वाद चिंततो. कायम सोबत राहा बाई. धन्यवाद. बाई, बसायचं नाहीये. बाई, बसायचं नाहीये जागेवर. बाईंना मी स्टेजवर निमंत्रित करतो. मी सुरुवात केली जेव्हा बोलायला तेव्हा मी बोललेलो की आम्हाला निवेदकाची गरज नाही आणि तशीच आमच्या कार्यक्रमाची सांगताही नाही. इथे आभार प्रदर्शनाची औपचारिकता नाही. इथे कोणाला काही बोलून त्याचे कौतुक करण्याचा कौतुक सोहळा नाही, कारण हा कृतज्ञता सोहळा आहे. तुम्ही आम्हाला जे शिकवत आलात, शिकवलं, त्यातनं आम्ही घडत गेलो. आम्ही तेव्हा कसे होतो, काय होतो, ह्या पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलं असेल ना. पण आता मात्र आम्ही जे काही आहोत आणि जसे आहोत ते मात्र तुमच्यामुळे आहोत. विद्या विकास मंडळमुळे आहोत, शाळेमुळे आहोत आणि शाळा हीच आमची ओळख आहे. व्यासपीठ कोणतंही असो, मंच कोणताही असो, समोर बसलेला प्रेक्षक वर्ग कोणताही असो, श्रोता कोणताही असो, हात थरथरत नाही, फंबल जात नाहीत, कारण सोबत असते
ती विद्या विकासची शक्ती. सोबत असतं ते तुमच्या संस्कारातलं सामर्थ्य. आणि हे सोबत असताना असं चुकणं होत नाही आणि असं चुकणं होणारही नाही. म्हणून कार्यक्रमाची सांगता होणार नाही, परंतु शाळेने एवढं सर्व दिल्यावर शाळेला कशा पद्धतीने काय करायचा हा प्रश्न होता. आणि मग बाईंनी म्हटलं की शिशुकुलचा वर्ग आहे, शिशुकुलच्या मुलांना आपल्याला थोडीशी मदत करायची आहे, त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी आपल्याला एक गोष्ट हवी आहे. आणि जी गोष्ट ज्या व्यक्तीमुळे शक्य झाली, ज्या व्यक्तीने आयोजित केली, त्या व्यक्तीला मी इथे रंगमंचावर बोलवतो आणि ती म्हणजे विवेक राणे. विवेक राणेने हे सर्व जुळवून आणलेलं आहे. आमचा प्रोजेक्टरचा टायमिंग अफलातून आहे, परफेक्ट पडतोय पहिल्यांदाचा. तर विवेक राणेने हे जुळवून आणलं. यामध्ये साथ होती माझ्या सगळ्या टीमची. आम्ही सर्व एकत्र होतो. मी सगळ्यांना रंगमंचावर बोलवतोय, सगळ्यांनी रंगमंचावर यायचंय आणि बाईंना मी माईक देतोय. पुढे काय करायचं, कार्यक्रम कुठे न्यायचा, कसा न्यायचा, बाई ठरवणार आहे. मी आधी पण बोललेलो, सगळ्यांनी रंगमंचावर यायचं म्हटलं की कोणीही काहीही आडेवेडे न घेता रंगमंचावर यायचंय आणि ते होत आहे. धन्यवाद बाई. नक्कीच मान्य करतील ही आपली ही खरी श्रीमंती आहे. हे भाग्य इतर कोणत्याही व्यवसायात मिळत नाही, ते फक्त शिक्षकी व्यवसायातच मिळतं. त्यामुळे ही आमची श्रीमंती आहे आणि ती आयुष्यभरासाठी मिळते. आता हा खरंच माझ्यासाठी सरप्राईज भाग होता. हे जे होतं हे बराच कार्यक्रम मला माहिती होता, पण हा मात्र माझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं. बाई सगळंच तुम्हाला माहिती असायला नको, काही भाग तुमच्यासाठी सरप्राईज असला पाहिजे. झपाटून जाणं म्हणजे काय याचं प्रत्यंतर घडणाऱ्या यावं अशा काही घटना आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी घडतात. अशा घटना तुमच्या आयुष्याच्या नेमक्या कोणत्या कालखंडात घडतात त्यावर तुम्ही त्या घटनेनं किती झपाटून जाता हे अवलंबून असतं. SSCची 25वी भव्यतेने कशी साजरी करायची या एकाच गोष्टीने झपाटलेला वैभव मोत्यांच्या सरीमधला धागा झाला आणि निष्णात पटव्याप्रमाणे त्यांनी एक सुंदर अशी माळ गुंफली. त्याला तेवढीच तगडी साथ दिली विनोद देसाई, निर्वेश निटबावकर, विराज, विनय खेडेकर, गार्गी, अश्विनी आणि मला काही नावं घेता येत नाही त्याच्या सगळ्या वर्गमित्रांनी, अर्चना, सुजाता, इतक्या सगळ्यांची नावं कशी घेणार, सगळा वर्गच आहे. तिकडे फक्त काहीच आहेत ना, हाताच्या बोटावर मोजण्याइतके बसलेले आहेत प्रेक्षक, बाकी सगळे स्टेजवर आहेत. हीच ताकद आहे बाई आमची आणि ही आमचीही. आपण सगळेच जण आजच्या काळात तणावाच्या सतत मांडवाखाली वावरतो. त्यामुळे आजच्या काळात असा स्नेह मेळावा म्हणजे मखमली हिरवळच. विसाव्याचे रमणीय ठिकाण म्हणजे आपली शाळा. तब्बल 25 वर्षांच्या एकेरी मार्गावरचा तो प्रवास दीर्घ पल्ल्याची वाट तुडवून 25 वर्षांनंतर तुमच्या हातात सापडले आहेत. ते असेच फ्रीज व्हावेत असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. या आजच्या सुंदर क्षणांनी तुमची गात्रे आनंदाने तुडुंब भरली असतील. हे संजीव क्षण तुमच्या स्मरणकुपीत जपून ठेवा. हे सुगंधी क्षणांचे अत्तर पुढे अनेक दिवस तुमच्या मनात दरवळत राहील. अशा क्षणांची दिवे लागण ही एक दिवसाची नसतेच, ती अखंड आणि अक्षय असते. मनाचे आकाश प्रकाशाने उजळून निघते. मंद वाटा गतिमान होऊन धावू लागतात. असे आनंदाचे दीपोत्सव क्षणोक्षणी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात येवोत आणि तुमचा जीवन प्रवास सुखदायक होवो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुमच्यामधील मैत्रीच्या स्नेहभावाचे वर्तुळ अधिक विस्तारू द्या. अगदी क्षितिजाच्या कक्षेशी एकरूप होऊ द्या. पुन्हा पुन्हा शाळेत येत राहा
आणि असेच दीपोत्सव साजरे करत राहा. तुम्ही या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन झपाटून गेलात आणि हा दैदिप्यमान सोहळा साजरा केलात. इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. शिक्षकांच्या वाट्याला येणारे हे सद्भाग्य अन्य कोणत्याही व्यवसायात नाही. मगाशी मी सांगितलं, आज तुम्ही सर्वांनी आम्हाला दिलेला आनंद आमच्याही मनात अनेक दिवस रेंगाळत राहील. त्याबद्दल तुमचे सर्वांचे अनेकानेक आभार. तुम्ही वयाने मानाने समृद्ध झाला आहात. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन पोहोचण्याचं बळ ज्या शाळेत मिळालं तिची आठवण ठेवून तुम्ही हा कार्यक्रम योजला, याबद्दल तुमचं खूप कौतुक वाटतं. झेपावणाऱ्या तुमच्या पंखांना उदंड बळ लाभो, हेच शुभाशीष. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. माझी आहे का आमचा कार्यक्रम संपलाय किंवा आमचा कार्यक्रम आम्ही आटोपलाय. आता हे करायचं आहे ते तुम्हाला. आम्ही छोटासा एक प्रयत्न केला. आम्ही जे काही लिहिलं, आम्हाला गॅरंटी होती की आमचे फंबल्स येणार. मग तुम्हाला नेमकं कळणार नाही करणार आम्हाला माहितीच नव्हतं. मग आम्ही विचार केला की आम्ही लिहितो, छापतो, जेणेकरून कधीतरी तुम्ही वाचाल आणि मग तुमच्या लक्षात येईल कारण हे फंबल्स असे त्यांनी घेतले. त्यासाठी म्हणून आम्ही हा छापण्याचा उपक्रम एक केला की जे आठवण राहावी. अक्षर त्याच्या पहिल्याच पानावर मी लिहिलंय की हे सगळं वैभव, विनय, गार्गी, अर्चना, अश्विनी कोणी शिकवलं? आमची ओळखच विद्या विकास मंडळ आहे. म्हणून एक छोटस आमचं पुस्तक प्रकाशनाचा एक कार्यक्रम आहे. मी राजेबाई अमित पाटील सर आणि मंत्री सर यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावर यावे. बाईंच्या आणि हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. सोहळा शालांत परीक्षा रौद्र महोत्सवी वर्ष बॅच 1997. या तुमच्यापैकी कोणी या विनय? सगळे आम्हीच. अतिशय नृत्य असा हा सोहळा झाला. त्यांनी असं स्टेजवरतीच उभं राहावं. बाईंनी मागाशी म्हटलं की त्यांच्यासाठी भरपूर सरप्राईज आहे आणि खरोखर आजचा दिवस हा सरप्राईजचाच दिवस आहे. बाई, आमच्या 1997 बॅचला 25 वर्ष पूर्ण झाले. रौप्य महोत्सव, सिल्वर जुबली. तर आमच्या बॅच कडून शाळेला एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तयार केलेली आहे, जी आमची विनंती आहे की मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये ती नेहमी राहू दे. आणि अशी रौप्य महोत्सवाच्या दिवशी, सिल्वर जुबलीच्या दिवशी पूर्णपणे सिल्वरची एक प्लेट आम्ही शाळेला गिफ्ट करू इच्छितो. थँक्यू.
शब्द कमी पडतायत. इतका अप्रतिम सर्वांग सुंदर असा सोहळा तुम्ही घडवून आणला आणि त्यामुळे तुमचं शाळेवर तुमच्या शिक्षकांवर किती अपार प्रेम आहे. आयुष्यात तुम्ही निरनिराळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंगात यश मिळवले. मला 2-4 मुलं भेटली, त्यांच्याशी बोलले. त्यांच्या बोलण्यावरून मला कळलंय की तुमच्या बॅचचे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला. तरी पण शाळेची आठवण तुम्ही ठेवताय, गुरुजनांची आठवण ठेवताय आणि इतका अप्रतिम सोहळा तुम्ही सादर केलाय. कुठून कुठून तुम्ही आलात, एकत्र आलात, कधी प्रॅक्टिस केली, केवढा तुम्ही त्याच्यासाठी परिश्रम केलं ह्याचं जाणीव मला आहे आणि अगदी खरंच भरून आलेलं आहे. गोडामेबाई बोलतात की शिक्षकांचाच आयुष्यात असे क्षण येतात, दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही किती यशस्वी झालात तरी इतके आनंदाचे क्षण की आपल्या हाताखालून जी असंख्य मुलं गेलेली आहेत ती आपलीच आहेत आणि त्यांना आपल्या एकूण कष्टाची, शाळेच्या कष्टाची जाणीव आहे आणि त्या जाणीवेचा सोहळा आज तुम्ही केला. मला खूप आनंद झालेला आहे. असंच परत परत येत जा. आम्ही तुमची सतत वाट बघत असतो. आभार. अध्यापिका होती, त्यांनी आवर्जून तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे. सन 1997च्या शालांत परीक्षेचे विद्यार्थी आणि विद्यार्थी, आज तुम्ही 25 वर्षांचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या शालेय घरकुलात जमला आहात. शाळेतील मित्रमैत्रिणींच्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा कितीतरी आठवणींचा तुमच्या मनात कल्लोळ उडाला असेल. शाळा हे तुम्हाला समाजाशी जोडणारं पहिलं छोटंसं घर. आईबाबांचं बोट सोडून तुम्ही शाळेत प्रवेश करता. तिथूनच तर बाहेरच्या विश्वाच्या फळापाटीला सुरुवात होते. शाळेतील प्रत्येक कृतीत कळत नकळत घडणाऱ्या संस्कारांतून तुम्हाला या विश्वसागरात सुलभ पोहण्याचे धडे मिळतात. आता तर तुम्ही पूर्ण परिपक्व झाला आहात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीची सुनामी लाट इतकी प्रचंड आहे की आम्ही जुने शिक्षक त्यात पार धुवून गेलो आहोत. पण तुमची पिढी या नवतंत्राच्या अभ्यासात आम्हाला मार्गदर्शन करीत आहे. पण त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. विद्यार्थी आपला विद्यार्थी वरचढ व्हावा हीच प्रत्येक शिक्षकाची सुप्त मनोकामना असते. या प्रगतीपथावर तुमचे हात उंच उंच आकाशाला भिडले आहेत, तरी पाय मात्र जमिनीवरच आहेत, जिथे तुमची छोटीशी शाळा आहे आणि तिला भेटायला तुम्ही सारे आला आहात. याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक. असेच शाळेवर, शिक्षकांवर व तुमचे आई वडील जे तुमच्या आयुष्यातील पहिले शिक्षक आहेत अशा सर्वांवर अपार प्रेम करा. सदैव सुखी आणि आनंदी राहा. धन्यवाद. एक छोटासा कार्यक्रम. कोरिओग्राफर सर विनय, टाळ्या उद्या ज्यांनी एवढा जबरदस्त डान्स दिला. डान्सला वन्स मोर होता. सर स्टेज, सर मयूर सर स्टेजवर असताना वन्स मोरचं गाणं वाजलं तर पूर्ण पेमेंट होणार. मयूर सर, विनयची अथक आणि अफाट अशी मेहनत आहे यामध्ये आणि म्हणून मयूर सरांना धन्यवाद देतो आम्ही. वन्स मोरचं गाणं होतं आमचं दुनियादारीचं. सर धन्यवाद. मी त्याच्या पुढे आणि ऍक्च्युअल मध्ये काय करायचं होतं ते आता तुम्हाला कळेल. जे काय झालेलं होतं त्याऐवजी काय बसवलेलं होतं आणि काय विस्कटलेलं होतं ते आता कळणार आहे आणि तोच कार्यक्रम आहे. आता